नमस्कार, मी संदीप शिंदे मुद्द्याचं बोलामध्ये आपलं स्वागत करतो। ज्या पद्धतीनं माढा तालुक्यातल्या सापटणे भोसे या गावातल्या काही तरुणांनी जे आहे ते दोन तरुणांचं अपहरण करून जे आहे ते त्यांना बेदम मारहाण केल्याची घटना नुकतीच घडलेली आहे। आणि या प्रकरणामध्ये घडलंय काय तर या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने फिर्यादी जो आहे तो या फिर्यादीनं माझ्या हाती FIR आहे। त्यानुसार जर आपण पाहिलं तर सूरज मारुती कदम हा माड्यातला टायर व्यावसायिक आहे आणि या टायर व्यावसायिकानं माढा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार ज्योतिराम दत्तू गिड्डे, मनोहर बाळू गुजले, विलास अर्जुन राऊत, अथुल गोरख सावंत, विलास गोरख गिड्डे, भरत वनराज अवचर, राजेश दत्तात्रय गिड्डे सर्व राहणार अर्थात 7 जणांची नावं आहेत FIR मध्ये आणि इतर 2 असे 9 आरोपींविरोधात जे तो माढा पोलीस ठाण्यामध्ये जीवे ठार मारण्याचा आणि अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। या 7 जणांपैकी जे आहेत इतर 2 आहेत त्यांचा शोध पोलीस घेत आहेत। CDR रिपोर्ट असेल, CCTV फुटेजच्या आधारे इतर 2 कोण आहेत त्यांचा देखील तपास घेतला जातोय। मात्र या 7 आरोपींपैकी 5 आरोपींना जो आहे तो ताब्यात घेण्यात माढा पोलिसांना यश आले। आता काय झाले यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो आरोपी म्हणजे ही नेमकी घटना कशामुळे घडली तर सोहम शिंदे याला लपवून ठेवल्याच्या संशयावरून। सगळ्या बातमीचा जर आपण विचार केला तर सोहम शिंदे हा कोण आहे तर पंढरपूर तालुक्यातल्या एका गावचा तो तरुण आहे। 18 वर्ष पूर्ण अर्थात झालेलं नाही त्याला। हा तरुणाला काय करण्यात आलं आहे की जो ज्या ठिकाणी होता त्या ठिकाणावरून जो आहे तो या भागात माढा भागामध्ये तो आल्यानंतर नेमकं इकडं का आला आणि त्याच्या शोधाशोध घेतली जात होती। नेमकं ही मग काय ह्याच्या मागचं काय नेमकं इनसाइड स्टोरी काय ते आपण शोधतोय। आणि आपण जर पाहिलं सोहम शिंदे हा या तरुणाला शोधण्याच्या दृष्टिकोनातून माड्यामध्ये आल्यानंतर आणि काही संवाद झालेत। आता याच्यामधले कदम जो आहे फिर्यादी या कदम फिर्यादीचं आणि त्या सापडण्यातल्या संबंधित तरुणांचं काय संभाषण झालंय। फोनवरला संभाषणाचा वाद जो आहे तो विकोपाला गेला अर्थात 2-3 वेळा फोन नव्हे तर अनेकदा कॉल झाले त्यामध्ये दोघांमध्ये। आणि या फोन संवादाचा विपर्यास जो आहे तो थेट जीवघेणा मारहाणीपर्यंत पोहोचलाय। आता विषय इतका खोल आहे। आपण जर विषय विचारात घेतला तर मारहाणीचा प्रकार जो आहे तो अतिशय खेदजनक आहे। अमानुष मारहाणीचा हा प्रकार आहे। आणि आपण जर पाहिलं असेल तर या घटनेमागचं सत्य तर सूरज शिंदे नामक ह्या मधला सर्वात महत्त्वाचा घटक आहे आणि हाच मेन शोध आहे की इतक्या कारणानं त्याला शोधण्याच्या कारणापर्यंत तो कुठं आहे सांग या मूळ कारणावरून या छोट्याशा कारणावरून जे आहे ती आपण पाहिलं तर ही मारहाणीचं स्वरूप वाढत गेलं। आणि एकीकडे संभाषण असेल त्यातून झालेला विपर्यास असेल या टायरवाले जे कदम आहेत फिर्यादी यांच्यामधला विसंवाद तो वाढत गेला। आणि त्यानंतर विसंवादाचं स्वरूप जो आहे तो थेट मारहाणीमध्ये आणि उचलून घेऊन जाऊन मारहाण काटेरी जोडपात मारहाण झाली वगैरे असं झाला। पाठीवर दगड ठेवून जो आहे तो 6 ते 7 जणांनी मारहाण केल्याचं जे आहे ते यामध्ये पोलीस FIR मध्ये तसं स्पष्टपणे नमूद झालंय। आपण जर पाहिलं तर एकीकडे ही बाजू आहे मात्र दुसरीकडे आपण बाजू देखील जाणून घेतले। पोलीस ठाण्यामध्ये आपण आलो होतो आणि या ठिकाणी काय दुसऱ्या संबंधित मारेकरांना ज्यांनी मारलंय त्यांच्या वतीनं देखील काय या संदर्भात काय क्रॉस कंप्लेंट दाखल झाली का याची देखील आपण शहानिशा केली आहे। मात्र दुसऱ्या पार्टीकडून अर्थात परस्पर विरोधी काय गुन्हे यामध्ये दाखल झालेले नाहीत। त्यामुळे सूरज शिंदे आणि त्यानंतरचं ते मारहाणीचं स्वरूप शोधाशोध माड्यामधून झालेलं अपहरण आणि सगळ्याच गोष्टी एकंदरीत समोर आल्या आहेत। आणि यामध्ये विचार जर आपण केला तर माढा पोलिसांनी 5 जणांना ताब्यात घेतलेला आहे। या 7 आरोपींची ज्यांची नावं FIR मध्ये आहेत त्याच्यात सर्वात महत्त्वाची माहिती समोर आली की या गुन्हा दाखल झालेल्या एका संबंधितानं जो आहे तो त्या तरुणाचा जो आहे तो चावा घेतलेला आहे। आता ही धक्कादायक बाब आहे। एखाद्या तरुणाला जर मारहाण होत असताना आणि एखादा तरुण जर त्याला चावा घेत असेल आपण जर पाहिलं व्हिडिओमध्ये तर पूर्णपणे त्या तरुणाच्या मागच्या पाठीवरच्या बाजूला जे आहे ते चावा घेतलेले वन आहेत। मग ही चावा घेणं एकीकडे काटेरी झुडपात घालून मारणं, लाताबुक्के असतील, रॉड असेल अशा आणि पाठीवर दगड ठेवणे आणि त्यानंतरचा हा प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे की चावा घेतलाय। मग ही इतक्या अमानुष मारहाण। मग आता जर तुम्हाला शिवीगाळ झालेली असेल त्या संवादातनं विपर्यास झालेला असेल तर तुम्हाला लोकशाही असेल किंवा तुम्हाला कायदेशीर बाबीचा विचार करून आपण पोलीस ठाण्यामध्ये येणं स्वाभाविक होतं। मात्र झालंय का तसं तर तसं काही झालेलं नाही। त्याला मार्ग देखील अनेक होते की जर तुम्हाला अर्वाच्य भाषेत जर संबंधित फिर्यादीनं जर शिवीगाळ केलेली असेल तर तुम्ही पोलीस ठाण्यामध्ये येऊन त्यांच्या विरोधात रीतसर गुन्हा देखील दाखल करता आला असता। रेकॉर्डिंग देखील त्यांच्याकडे होतं किंवा काढलंय अशी देखील माहिती समोर आली। मात्र असं घडलंय का तर अजिबात घडलेलं नाही। त्यांनी थेट जो आहे तो कायदा हातात घेतला। माड्यामधून त्यांना उचलून घेऊन जे आहे ते जाधववाडी शिवारामध्ये जे आहे ते काटेरी झुडपामध्ये घालून जे आहे ते जबर मारहाण केली। आणि याचं स्वरूप जे आहे ते अमानुष मारहाणीत गेलं। माढा ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले। या संदर्भातले व्हिडिओ देखील समोर आले। मात्र यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो मुद्दा आहे
तो एकीकडे विपर्यास झाल्यानंतर घटना किती टोकाला जाऊ शकते याचा प्रत्यय जो आहे तो या घटनेला घडला आणि ही घटना अतिशय निंदनीय आहे. यामध्ये कोण असणार आहे त्याला कसल्याही पद्धतीचं आम्ही कोणत्याही पद्धतीनं जे आहे ते कसली यामध्ये माफी दिली जाणार नाही किंवा गय केली जाणार नाही असं स्पष्टीकरण जे आहे ते माढा पोलीस ठाण्याचे AP असलेल्या रोहित शिंदे यांनी देखील माध्यमांना दिलेलं आहे. त्यामुळे या पुढच्या काळामध्ये या प्रकरणाचं घडतंय काय हे देखील आपलं त्याकडे लक्ष असणार आहे. तत्पूर्वी आपण जर पाहिलं तर सूरज शिंदे नेमका कुठं आहे आणि त्याला कुठं लपवलंय या कारणावरून झालेला हा सगळा विसंवाद आहे. त्यातून झालेला संभाषण, शिवराळ भाषेत झालेलं संभाषण आणि एकंदरीत हा सगळा प्रकार जो आहे तो अमानुष मारहाणीपर्यंत पोहोचला आणि थेट ज्यांना राग अनावर झाला त्या सापटण्याच्या जवळपास 7 जणांना जे आहे ते आता जेलची हवा खावी लागते. त्यामुळं राग अनावर झाल्यानंतर काय घडू शकतं आणि किरकोळ गोष्टीचा कितीपर्यंत लांबपर्यंत त्याचा परिणाम होऊ शकतो याचा प्रत्यय जो आहे तो या मारहाणीच्या घटनेच्या निमित्तानं समोर आलेला पाहायला मिळतोय. तुम्ही पात्रा मुद्द्याचं बोला.